नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण 79वा भाग बनवतो आहे। तसे माझ्या स्वतःच्या चॅनलवर जवळपास 500 प्लस व्हिडिओ आहे आणि अदर चॅनलवर जसं की 2-3 चॅनलवर माझे व्हिडिओ आहेत ते जवळपास 60 म्हणजे आपण जवळपास 560-570 आत्तापर्यंत व्हिडिओ बनवलेले। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण परत एकदा मोसंबी या विषयावर चर्चा करणार। बऱ्याचशा शेतकऱ्याचं म्हणणं येतं की मोसंबी लिमिटेड जिल्ह्यांमध्ये येते, त्याचप्रमाणे मोसंबीला भाव नसतो, मोसंबी पुरत नाही। तर अशा बऱ्याचशा चुकीच्या संकल्पना शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे। तर त्या चुकीच्या कशा याचे पुन्हा एकदा एक संक्षिप्त उदाहरण आपल्यासमोर आज आपण घेऊन आलो आहे। तर आपण बघू शकता, सचिन अंकतवार, यवतमाळ। सचिन अंकतवार हे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी असून त्यांचा मोबाईल नंबर 94 61 61 39 84। तर 600 झाडं, 5 वर्ष वयाचे 600 झाडं, त्यांच्या 600 झाडाला 5 वर्ष पूर्ण झालेले, सॉरी तर 6 लिहिले मी, 600 झाडं त्यांचे 5 वर्ष पूर्ण झालेले। पहिला बहर त्यांनी मोसंबीचा आंब्या बहर, आजची तारीख 7/10/2024। तर या शेतकऱ्यांनी 10,50,000 रुपयात एक 4-5 दिवस झाले माल हार्वेस्ट केलेला आहे। पहिला पीक, मोसंबीचं पहिलं पीक। तर शेतकरी मित्रांनो, मोसंबी रेट नसतो, मोसंबी पुरत नाही, आपण पद्धतशीर आपण मन लावून व्यवस्थित मोसंबीमध्ये अचूक काम जर केले तर आपला वेळ वाचणार, पैसाही कमी लागणार आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन या ठिकाणी बघायला मिळणार। मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचं नाव, नंबर, त्याचा जिल्हा मुद्दामून देत असतो, जेणेकरून आपल्याला माहीत असेल माझं नागपूरला असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, धुळे असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल, सोलापूर असेल, लातूर असेल, नगर असेल, पुणे असेल, अशा बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपण ऑनलाईन कन्सल्टन्सी करतो। म्हणजे मोबाईलवर फोटो बघून आपण व्यवस्थित गाईडलाईन शेतकऱ्यांना वर्षभर करतो। तर त्याचं हे छोटंसं उदाहरण, या शेतकऱ्यांनी पहिल्या वर्षी म्हणजे पहिलं पीक 5 वर्ष वयाच्या झाडावर 10.5 लाख रुपयाचं उत्पादन या ठिकाणी काढलेलं आहे। तर या शेतकऱ्याचं आपण कौतुक करू, अभिनंदन करू, कारण चांगल्या प्रकारे यांनी फर्स्ट उत्पादन घेतलेलं आहे। अजून यांचं उत्पादन वाढणार, कारण झाडाची ग्रोथ अजून चांगली होणार आणि त्यांचं उत्पादन अजूनही वाढणार। तर शेतकरी मित्रांनो, आपण मोसंबीमध्ये काम करत असताना मग भले तुम्ही तुमच्या पद्धतीने करा किंवा एखादा गाईडर म्हणून तुम्ही ठेवू शकता, परंतु काम जर व्यवस्थित आपण केलं तर आपल्याला मोसंबी ही कमी क्षेत्रफळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला देते। तर शेतकरी मित्रांनो, आपण 79वा जो भाग बनवला हा एक तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी बनवलेला आहे। म्हणजे मोसंबी पिकांवर तुम्ही, संत्रा असेल, मोसंबी असेल, कुठलेही क्रॉप असेल, आपण दुर्लक्ष न करता त्याच्यामध्ये अचूक पद्धतीने जर आपण काम केलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्या शेतीपासून अर्थातच फायदा होतो। हेच आपण या व्हिडिओमधून शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, ऑल नोटिफिकेशनचं बटन क्लिक करू शकता, जेणेकरून तुम्हाला आमचे जे व्हिडिओ आहे ते सर्वप्रथम बघायला मिळेल। आणि आपल्याला गाईडलाईन जर हवा असेल तर आपण या 97 65 25 48 82 हा माझा नंबर, याच्यावर आपण संपर्क करू शकता आणि आपल्याला व्यवस्थित कमी खर्चात आणि कमी श्रमामध्ये गाईडलाईन आपल्या पद्धतीने तुम्हाला देण्यात येईल।